रस्ता बघा, रस्ता एकदम पातळ. नीट चढ जवळ आलाय. आता 1 किलोमीटर झालं पाहिजे. टेंगे घे गे टेंगे घे टेंगे घे गे टेंगे घे. राम राम नमस्कार. तर आज आम्ही चाललोय नाथ बाबाला. तर सुजाता, रुद्र, मी, देवाशीष आणि संचित आम्ही 6 जण निघलोय. आता बघू विघ्नेश येतो काय, विघ्नेशची वाट बघतोय आणि लवकरच येतो निघू. आणि खोपोलीतून जाणार आहोत आम्ही नाथ बाबाला. पहिल्यांदा असं खोपोलीतून ट्रेक करणार आहोत. दरवेळी आम्ही इकडून जायचो, बीड नाही तर जांभरो करून. नवघर मधून आता आम्ही आलोय खोपोलीच्या त्या मठापाशी, दत्त मंदिराच्या मठाच्या इथं. आणि इथून आता वरती चढायचं दत्त मंदिर आणि इकडून जायचं आता आपल्याला या साईड. आमच्या दोन्ही गाड्या इथं मंदिरापुढे पार्क केलं आणि आता आम्ही इथून चढायला सुरुवात करतो. ट्रेक इज स्टार्टेड नाऊ. हा बघा, या ब्रिजला यायचं आपल्याला. केपी फॉल्सचा ब्रिज येतो आणि आम्ही 7 जण चाललो. बघू आता कोणाला चढता येतं. चढता रस्ता एकदम खतरनाक आहे. मजा येईल, तुम्हाला दाखवतो एक एक. हा आता बघा आमचा कसं चढतोय. रुद्र पण आहे माग. विघ्नेश बघा आता पोरं चढत आहेत चांगली. आता हा इथून या डोंगरातून जायचे आम्हाला चढायचे. सवा कुठून कुठं जायचे. तो दादा कुठं गेलाय त्या तिथं जायचे. चल जरा संचित त्याला बघा. देवाशी दारा बघा त्याला. रुद्रला बघा हो पुढे. आणि हा बघा रस्ता कसला खतरनाक आहे. या रस्त्यावरून जायचे. चाल बघा रस्ता कसा आहे. कॉन जॉन एकदम पातळ दरी. या साईडला पडला डायरेक्ट खाली दरी. चांगला आहे ना रस्ता द्यायची. खूप चांगला. कोणाला धरलाय. आम्ही पावसाळ्यात चालतो. दाखा चिकट होता का. हा हो ना. आम्ही चपला काढून उतरवतो. तो हातरो चाललाय. त्या कठीण रस्त्यावर पण हातरो चालतोय. खतरनाक चांगलं. मग मागे संचित आमचा चालतो खाली बघा डायरेक्ट. हे बघा पायऱ्या बघा कशा कोरल्यात पद्धतशीर. 1 साईड पायऱ्या कोरलेल्या डोंगराला. इकडं खोपोली आपली. हा एवढंच फक्त चढायचे. एवढंच हार्ड आहे. बाकी सगळं ओके. हा 5 पायऱ्या भारी ना. ॲडव्हेंचरस. एक पाठव असं आले सगळं. चला आता जा सावकायचं. चढ 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 त्या पायऱ्या. नीट चढा का. कोसळलं तर डायरेक्ट पप्पाला व्हिडिओ पाठवू. वाव. हा चल या जाईल. हा तिकडच. हा
मॅप उतरायचा रस्ता हे बघा इथे कसा निशाण आहे बघा. चल हां अरे दोन्ही याला काढून खोपोली हो खोपोली कसली सुंदर. हां कोण जमलं आलं तर झाली आता काय नाही टेन्शन. इथून वर जमले का रे नुसतं वाफानी. चल वर तेवढं पाणी पिऊ. हाय का स्टार्टिंगला तर रस्ता भेटच नको झाला. हो ना रस्ताच नव्हता भेटत. आलो तरी चढ चढ बोल आता काय बोलतो. जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जय. जमला पहिलवान आता इकडं मला ताण लागलेलं. परत एकदा ट्रेक स्टार्ट. चला लेट्स गो बॉईज. जमलो फायनली ऑन ब्रिज जवळ आलाय. जेव्हा खूप जवळ आलाय. खोपोली खोपोली ओहो आता ट्रेन चालली वरून चालले का ट्रेन ब्रिजवरची एक्सप्रेस मालगाडी खोपोली. चले हा ब्रिजला पोचलो. हे लागली वास येते वास येते ना शिकायला. ब्रिजवर मग तुला असं वडील घेणार. लुक ॲट दिस ब्युटिफुल सिनरी. ये बस या पुट्ट्यावर नाही अजून इथं पाणी पडा असं घेणार. बस इथं पुट्ट्यावर बस. हाय ग बस अरे बसा. हा बघा कसला भारी ब्रिज आहे. इथलं बघा आतरवाला घेऊन विघ्नेश मित्र सुजाता. दिस इज कॉल्ड हेवन. आता इकडून ब्रिजच्या पलीकडे निघलं. आता ब्रिज मध्ये चाललंय बघते. हे पुढे ट्रेन येईल का सांगता नाही कधी पण येईल. इकडे एका साईडला काचे आहेत गॉगल काढून. लाईटी बिटी लावल्यात ना तशा भारी आहे ब्रिज एकदम बोगदा. प्रत्येक साईडला असे ना 50 मीटरवर असे हे गेले उभं राहायला जागा केले हे लोकांना. हे बघा इथला ब्रिज क्रॉस केला म्हणजे बोगदा क्रॉस केला. इकडे अजून एक बोगदा हा छोटासा आहे. दादा मोकला वाटते ना काय दादा शेऊल काय करवंद आहेत का. रानमेवा कच्ची आहेत का पिकलीत कुठे. अरे वे थांब थांब. एकदम परफेक्ट टाइम झाले. हे बघा इथं कसं केलंय जसं काय कॉन्सर्ट हॉल आहे. हे कशासाठी केलंय वरून दगडी बिगडी आले त्या ग्रिलला लागून आडतील.
तिथे पण. आणि इथून पाणी जातो. पाणी जायला एकदम वॉटर ड्रेनेज सिस्टीम आहे. कुठं तिकडे बिकडे आडायला नको. बघताय आता बघा ट्रेन इथे. ये रे खाली ये रे. आणि बघा ट्रेन. हे इकडे रे रुद्र. एव्हा ट्रेन चालले. असतात म्हणजे असं करून. खाली वा का हात करतोय. आम्हाला हात करत गेला. हो इथं जायची आपल्याला नाथबाबाच्या डोंगरात. इथं जायची. इथं नाथबाबाला पोहता झाले. टाकी ठेवली इथं पाण्याची वरती. पाण्याची टाकी ठेवली. आमच्याकडे लास्ट 2 बाटल्या, एक अर्धी आणि एक फुले. 1.5 बाटल्यात आम्ही 7 जण होतो. नशीब पाणी भेटला. काय खरा होता नाही तर आमचा. मला माहिती इथं पाण्याची एक हे कुंड आहे. दाखवतो तुम्हाला वरती. 12 महिने पाणी असतं. एकदम चांगलं स्वच्छ क्लीन अँड क्लिअर क्रिस्टल वॉटर. हड प्यायचं पाणी ते डुब पोहत नाही कोण. परत 4थी गुफा. हे जमलो रे बाबा. 4थ्या गुफेला पोचलो आता. ही लास्टची असेल. आथर्व आज थांबलाय रे. नाच केला आथर्वने कालचं. हा पाण्याची सोय केली एवढं. कामगार आहेत. चल इकडे लेपला. पाऊस पडायला सुरुवात झाली. इथून रस्ता येईल ना बाबा. आलं वा वा. बघा नागनाथ मंदिर टेम्पल. अजून मन चढतोय पण जाणार नाथ बाबाला. तो का समोर नाथ बाबा मंदिर. नागनाथ मंदिर. कुठे फोकस. हा फोकस. आथर्व ऐकणार पुढे पुढे सरत पुढे आज. आथर्व हाय मजा येणार रे. ओके मजा करतो आम्ही. या उन्हाच्या आम्ही ह्या डोंगरात चढलोय. पण आशीर्वाद दिले 5,000 रुपये. पाऊस पड आजपेक्षा म्हणून कुठं आबाड आलाय. पाऊस पडायला सुरुवात होईल जरा वेळेला. कारण की गडगडत होते. दमलोय बेकार. काय शब्द नाही पडणार आता. बेकार दमलोय. फक्त धाप निघते आणि त्यात पाऊस पण पडायला लागलाय. शर्टावर भिजलो. आज एवढा डोंगर चढलो. समोर नाथ बाबा आहे. हा नाथ बाबा नागनाथ मंदिर. हॅलो नाथ महाराज. थोडासा दुरला गाईज. थोडा चढतोय डोंगर. अरे हाऊस पायऱ्या आहेत ना राजा. चल रडकी चल. बघ इथं फुलं कशी आली चाफ्याची. कोण आहे रे. कुठं राहिला. हो का समोर सोनगिरी मंदिर. सॉरी मंदिर नाही सोनगिरीचा किल्ला. हे खालून ट्रेन चालली आता. चल हे खालून अशी ट्रेन चालली. खाली आवाज. फायनल पायऱ्या चढतोय. मंदिराची घंटा इथं. एंट्रन्स बघा कशी गेले गोल. आलोय आज नाथ बाबाला डोंगरावर. बघाल तर कसला सुंदर अशी
अख्खी सह्याद्रीची माउंटेन रेंज दिसते. एवढे डोंगर ना, सगळीकडे डोंगरच डोंगर. आणि हा आपला समोरचा सोनगिरी किल्ला. आज आलोय नाथ बाबाच्या मंदिरात आणि पाऊस बघा किती आलाय समोर. हे दादा जाम जोरात पाऊस आला, बसायला लागेल जरा इथं. पाऊस खूप जोरात आलाय, खूपच जोरात आलाय का तिथं मध्ये बघा कसं दिसतोय पाऊस अख्खा. आणि हा तर हे माझ्या डोक्यावर आहे. हे बघा कसं इथे खूपच छान असं नाथ बाबाचं मंदिर. इकडे आम्ही इकडून चालत आलो. चाफ्याचं झाड बघा किती सुंदर. अहो पाऊस बघा ना किती आलाय मध्ये तिथं बेकार. समोर एक साधू महाराज बसलेत. बुट काढा रे. हाय खोपडीच्या डोंगराच्या पलीकडे आलं. हा पाणी घे प्यायला. हे पाण्याची सोय केली महाराजांनी आपल्याकडे. बुट काढा. ओम शिव गोरख सोम. इथं पण विजेची सोय आहे. इथं एक महाराज राहतात, त्यांनी आम्हाला आलेलं पाणी दिलं. आता आम्ही आतमध्ये जाऊया. आतमध्ये बघा केवढंसं आहे. एवढ्याशा रस्त्यातून जायचे. जा रे संचित, दाखव जाऊन. जा जा तू पण जा आतमध्ये जा ना. आता तो येतो आहे. आलो एवढ्याशा रस्त्यातून. आता त्या रस्त्यात जाणार आहेत. हा बघा आता इथून 2 रस्ते असं. जा जा जा. हा बघा हा तर त्याच्यापेक्षा बारीक रस्ता आहे. त्या साईडला आहे मोठा रस्ता, पण तो मग चांगली आहे. आता या रस्त्याने जायचे. आलो बाबा एवढं रस्त्यातून आलो. या रे या सगळ्यांनी या. ये एवढंसा रस्ता आहे. या रस्त्याने यायचं माझ्या नाही. ये रे लवकर लवकर ये. आता लगेच त्या साईडला तू आला नाही का मला. क्रॉस आहे. क्रॉस कमॉन ये साईडला दादा क्रॉस कमॉन यस. दादा पण आला एवढा मोठा दादा एवढ्याशा भक्तीतून आला. साईडला आणि इथं बघा नाथ महाराज. नाथ महाराज की जय. हे साईडला ना तुम्ही. हे बघ इथं राख आहे तुम्ही साईडला. आणि हे बघ इकडं पाण्याची सोय आहे. पाणी बघा तर खूपच स्वच्छ असं पाणी आहे. हा बघा यात पाणी काढलं आहे महाराजांनी. आणि याच्या आतमध्ये ना पाणीच आहे. ते महाराजाचं पाणी खूपच स्वच्छ. अरे पाणी फार सुकलं आहे म्हणजे इथलं. आता एवढंच पाणी आहे. पाणी बघा स्वच्छ बरं काढलं साईडीच. थोडंसंच पाणी आहे दादा आहे ना. आधी आलं ना अख्खा भरलेलं होतं पाणी. हवं त्यांनी यात पाणी काढलं. पाणी बघा किती स्वच्छ आहे. हाच पाणी आम्ही आता आलेलं पिला. गणपती बाप्पा आपले सरांचे राहते. स्वामी समर्थ महाराज आणि आपले नवनाथ
आता पाऊस कमी आलाय तर आम्ही उतरायला सुरुवात करतो इथे. आता नाद बाबांचा निरोप घेतोय. महाराज इथं बसते. बाय बाय नाद बाबा. आणि आता यायचं आम्ही भूक लागले. आता वडापाव खाऊया. वडापाव वडापाव निसर्गामध्ये वडापाव खायला काय वेगळीच म्हणजे. भावांनो आज मी नाथबाबाला जाऊन आलो. त्या नाथबाबाच्या इथे गेलो. खूप जोरात पाऊस आला. मी फोन बॅगेत ठेवला. चार्जिंग पण संपलेली. पॉवर बँक लावून पिशवीमध्ये ठेवलेला. अख्खा भिजलोय. आणि आता ब्रिजला आलोय परत. ब्रिजला धबधबा चालू देवाशीष. अहो इथं धबधबा चालू झालाय. असं पाणी पडतोय वरून. आणि सगळे इथं असे बसलेत. सगळे इथं बसले. आता थोडा पाऊस कमी झालाय. आता आम्ही उतरायला सुरुवात करू. पाऊस बघा किती इथं धबधबे लागले अख्खे. पाणी विणी पडतो. आई ग भिजेल मी आता. कोण असू दे. आता मी चाललोय ब्रिजवर. त्यांची व्हिडिओ घेतो. ते मस्त बसले तिथं पद्धतशीर. आणि तुम्हाला खोपोलीचा व्ह्यू दाखवतो ब्रिजवरून. कसली भारी दिसते खोपोली इथून. ही बघा आपली सर्वात भारी खोपोली. आपली खोपोली लव इज खोपोली विथ मान्सून. ब्रिजवर कसलं भारी वाटतं या. ब्रिज पण खूपच छान आहे. काम चालू आहे सध्या इथे. चांगला दादा अक्का. आणि सूर्य आलाय. कसलं भारी वाटतंय. एक नंबर. आपली खोपोली स्वच्छ सुंदर खोपोली. आणि मान्सून मध्ये सर्वात जास्त पर्यटक येतात झेनिथ वॉटरफॉल. आणि मी केपी फॉल चालू. इथे सुद्धा खूप सारे पर्यटक आता ही जागा फेमस झाले. ड्रोन शूट वगैरे जाम भारी इथले व्हायरल झालेत. माकडाचे झाले करतोय. नाचतोय असा. टेंगे घे गे टेंगे घे टेंगे घे गे टेंगे घे. भावांनो मी आलो आता ब्रिजला. केपी फॉल्सच्या ब्रिजला. ही मागं त्याची क्लिप वॉल. आणि ही आपली खोपोली. आईकडे लोणावळ्याचा नागफणी. अख्खा डोंगर आता पावसाने भिजलेला आहे. हे बघा झरे वगैरे लागले लगेच. पाणी वगैरे पडतोय वरून. आणि इकडे माकड इथं बसलाय. अख्खी फॅमिली बसलाय. हे बघा इथं कशी चालतं डोंगर. हे आमची 5 माकडा. 1 2 3 4. आणि हवंय त्याच्या मागे आपलाय 5 माकड. हे बघा कशी उतरतात. तेव्हा आतरव सर्वात पुढे. त्याच्या मागे संचित, देवाशीष, विघ्नेश, रुद्र आणि खोपोली. आता चाललोय घरी आम्ही फायनली. हा बघा नागफणी कशी चमकते सूर्यप्रकाशाच्या किरणांनी. हे बघा भूता उतरतात. चला मी पण जातो आता उतरायला सुरुवात करतो. मजा आली का? अख्खा भिजला आता. सगळे आम्ही पावसात भिजलोय. देव वाढला काय? दो माग ब्रिज आहे आपला केपी फॉल्सचा. बाय बाय केपी फॉल्स ब्रिज. कसली गड ग पाऊस.
इकडे पान गेला बी तिथे. हा चल इथं पायऱ्या आहेत दिसत नसते मला. इथं पाय ठेवलं एक पायरी एक पायऱ्या आहेत. सावकाश चल चल पुढे जा पायरीवर दे एक. हा चल शाबास शाबास. आता रो कमान यस यू कॅन डू इट. पायऱ्या भारी आहेत एकदम मस्त. फक्त थोडं पाणी आहे म्हणून चिकट आहे. आपण जाऊ शकतो. तो आथरवा सरत पुढे घाबरत घाबरत चाललो. जय श्री राम. तो बघ चल चल तुला पडून नाही तुम्ही तुला एकटा उचलून घेईन या का. चल पायऱ्यान जा बरोबर पायऱ्यान जा. चल 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 काय साईड चल 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 कमान कमान दुसरा दे बाहेर दे चल चल. जय शिवाजी जय शिवाजी महादेव. आता रे भारी बोलतो तेव्हा आमची भुता कशी उतरतो. चल सावकाश चल. बाबा कसं उतरतोय बघा. चल चल नीट उतर काय नाही विषय मी आहे तरी झालं. चल 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 रुद्रा कमान यस शाबास. तो बघ कसा उतरतो आथर पायऱ्या बघा. ही बघा भूता कशी उतरतो. चिकट चिकट झालाय पायऱ्याने. थांब रे ग्रुप ग्रुप जाऊ दे. चल टाक एक एक पाय सावकाश. बस सम्याला उतरू दे. चल चल शाबास. चल चल थांब थांब मला उतरू. चल तिथं पाय टाक बोर्डवर. चल त्याला धरण टाकलाय तुला नवानाला. मस्त धरून टाकला. तेव्हा ते काका आले मागाशी. तेच आहेत ना राशन पाणी घेऊन आले. तेव्हा हे काका मागाशी भेटलेलं आम्हाला. पाणी बिणी दिला त्यांनी आम्हाला थोडंसं. आता ते राशन मिशन घेऊन आलेत. त्यांचं रोजचं आहे बाबा. चले त्याला घेतो तिथून. चल आपल्याला पुढून जाऊ आपण उतरायला. पुढून आहे ना. चल पुढून नाही इथून अरे. चल 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 हा हे इथं चल. हा हे रे इकडून आहे संजित. आलं का सामान येऊन भरून आले. जा आता सावकाश जा. पाऊस चालेल ना. हो ना. हा नागनाथ मंदिरला गेलेलं तिकडे. हाथ मिला तो 2 महीने है क्या. बारिश चालू है तब आएंगे हम. हा बघ पडला. हे जाऊ का रे बघ कसाला. चढवा तुझो बापू फायनली कमिंग बॅक टू होम. येता जाता तुझ्या मागे तुझी आई जाय गो. माका मातुर इतुर भितुर कुणी वाली नाय गो नाय गो नाय गो नाय गो. एक पोरगी खूप मस्त दिवस होते ते. बाबांपासून लपून छपून माझं एक वेगळंच विश्व होतं. सॉलिड होता तो. सतत काहीतरी धक्के द्यायचा. एकदम सॉलिड. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल तिचे काळे काळे बाल. तिचे गोरे गोरे गाल तिचे काळे काळे बाल. लचकत मुरडत चालली होती चालली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावर